नदीचे पवळे म्हणा गावचे पाणी कसे होतात पण हो मी पाहायला आले इथे उचलूनच गेले. काय मधून आवाज होता मला वाटते काढायची थोडं तरी असावा आत्मोर मध्ये अरे काना अरे काना आहे सर कुठे तू अबघ मी समोर आहे बासरीचे सूट झाले कारण त्या सुरांना पूर्ण करणारी तुझे माझ्यासमोर उभे आहे. काना तुझे बाजूने सूर थांबले म्हणून माझे पाऊल इथे आपोआप पडले. तुझ्या बाजूने सुरांमध्येच माझे मंत्रे काढले. सांग कोणत्या विषय कळला होता माझा मनोहर? तुझे गोड बोल ऐकून माझे हृदय भरून आले नाही. आपला प्रेमाचा संबंध शब्दापेक्षा किती मोठा आहे. जो कहना प्रेम म्हणतात पण आता दोनात प्रेमचा एक श्वास आहे. होय काना तू माझा प्रकाश आहेस मी तुझी सावली तुझ्या माझ्यासाठी देव असेल परंतु माझ्यासाठी माझा फक्त माधव आहेस माझा सखा आहे आणि संपूर्ण जीवन आहे. आता एक सुंदर क्षण बासरीच्या सुराने अधिक गोड करूया. मी बासरी वाजवतो पण तू तुझ्या सुराने मला साथ दे. जशी तुझी इच्छा प्रिय काना. श्रीमन मोहना कृष्ण सख्या रे घे प्रीत समजूनिया
पाखरांची किलबिल झाली पाखरांची किलबिल झाली त्या सुस्वागतम. किरण महापारणे गाव पालवण यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच उमेश भोवड यांच्याकडून बाजाराची वाट माझा माझ्या सुंदरीची आज भक्काची वाटत आहे का या सर्व पोरीपेक्षा
आज किती सुंदर आणि चमकदार राहील त्या मला ते चढवलं काय तुझ्याकडे नाही तर कुठे माझ्याकडे बघत जातील हो की नाही हो अरे चंद्रा चमकदार चेहरा पाहून सर्व लोक घाबरतील बरं काय ना अरे काल रात्री झोपताना घरून लावून होती काहीतरी अरे कसं वेगळं तुझ्या ना चेहऱ्याचा वास येतो म्हणून बोलले ग अरे हिरा तुला मी घेऊन बस आपल्याला चंद्रा किती सुंदर दिसत आहे लोकांचे फुकटून मागणं काय घेशील ग तर आधी मी ना अगं तिच्यात बघायच्या मला एक फोटो दे कारण तुझ्यापेक्षा माझ्या सौंदर्य मधून अधिक आहे आणि जर का तुम्ही जास्तच बघायला लागले ना तर माझ्या कानात मी इशारा देईन तुझ्या लोकांनी फोटोची मागणी केली तर तिथे दुधासाठी मला भांडण सुद्धा लागत नाही कारण मला खात्री आहे तुझ्या मित्रांमुळे तुम्ही ऐवजी फक्त गप्पा करायला बरोबर लोक घाबरून दुसरीकडून गेला तुला मला आकर्षण लागतेस की बोल लावण्यासाठी हो दादे तू बोलीस मला चला आता माझ्यावर जायचंय ना माझं नशीब वेळ आहे बघा आता तुला झालं तरी काय तुला नशिबाला काय सांगू त्या वेळा मोडक्याने ना माझ्या बालापासून लग्न लावून दिले बघा मोडक्या तरी कोण ग मला उत्तम मग कधी मला नव्हतं असं दिले बघ फक्त 25,000 म्हणून दुसरं लग्न लावून दिलं असेल तर तुझं ते आम्हाला आहे शिकवली ग मला काय सांगू सांगितले त्याचं ह्या वाय त्या वाय त्याचं काहीच नाही बघ त्याचं आहे तरी काय नक्की मला काय सांगू राजे लग्नाला गावाला आला तो परत तिकडे गेलाच नाही बघ अगं राजे चालेल कसा त्याची कंपनी इथे चालू आहे ना कोणती कंपनी का अरे तिलाच विचार कंपनी पाहते म्हणजे राजे 9 महिने 9 दिवस काम समजेल लोक चांगला येतो हा अरे कुठं बनवला तसं कुणाचं आहे माझं पिल्लू ते पिल्लू बाजारात सुरू बघा अगं हो तुझं म्हणणं खरं आहे पण यापुढची वाईट तुला माहिती आहे का माहित नाही पण वर्षा काही मावशी आहे का तिला बोलूया का अबे तेडी नको बाई ते माझा कारण वाटत नाही अगं पण तिच्याशिवाय आपल्यासोबत येणार तरी कोण अगं मग घे तुझा करून आपण मी तिथे करून हे बघ राजे मावशी अगे मावशी काग बोल ना नाही समोर ये तू आलेच पाहिजे आलेच पाहिजे तू जरा लेट आली तर काका मावशी तुला मी ना जरा मेथॉक करते तू मेथॉक काय ते फॉकवर येलो आलेच बघ बाई हाक मारली मला कोई थांबाई येते मी सगळं बाई हाक मारली मला कोई येते मी सगळं आवरून कसा तरी केला या थाट ग मी कसा तरी केला या थाट ग आगरा दे ग माझ्या नवऱ्याने अडविली वाट ग आगरा दे ग माझ्या नवऱ्याने अडविली वाट ग
मावशी तुला आवाज काय दिला गं? मावशी जाऊ दे काय झालं गं? तू काय खाऊन आलीस तू कोणी ना खाऊ म्हणून तू मी बाप बोलली मी. म्हणजे काय ग तुला माहित नाही? नाही तू हे काय करायला लागलो? हे हो? आम्ही मी कप ना? हा ती पण तेच बोलली. मावशी ह्या वयात का करणे येते काय गं? मावशीचं वय काय नाही काय करते असू दे मी. मावशी जाऊ दे काय झालं ना? तुला यायला उशीर झाला का माझ्या याला उशीर होतो. तर मी ना पहिल्या माझ्याकडे गेली होती. मावशी हा? तुझं कुठला आहे मला तुला मला माहिती आहे माझा? सांगते तू. दिसलं मला? कुठे येतो मला आता मी तुला सांगतो तुम्हाला. दिसलं नाही? मावशी सांगतो दिसतं काय ते. पण डावा मग दिसलं ना? दिसलं बांधतो तुला डावा? दिसला ना? तुला काय अर्थ जाता नाही बघ. दिसला? समोरचा बाण दिसतो? हा तोच. हा आणि ते खोपडीचं खोपळा आहे बघ तिथं. खोपडीचं खोपळा. दिसला ना? तुला बाण दिसतो आईकडचा? आईकडचा बाबा. दिसतं म्हणजे कोळ्या भेटतात बघ. अरे मावशी अगं मी ते ज्योतिष मी भेटलं नाही की काय आता तुला झोपलंय का? ते नाही तो एक समजेल कशा होय का? हो अरे मावशी काय झालं? चांगला आहे मला तुझा आहे ना? तुझं कुठं ऐकत नसतीस मी इंटरेस्ट नाही बघ. नाहीतर काय ते जाऊ दे. आता मला काय बोलला? अगं मावशी हा? आम्हा पोरी दिवशी ना काय ना करून बाजीचं ठरलंय बघ पण चालतं का? मग काय झालं घेतलं का त्याचं सांगितलं पाहिजे. अरे सांगितलंच पाहिजे आता मी बाजार कसं सांगणार का? सांगते पैकी की म्हणजे तूच सांग मला. कसं सांग बरं का? सांगते बघ सांग. अगं मावशी मी काय नाही विकला माठावर माठ दोन मागितलेत बघ माटा तू मी काय वाटत राहिले? काय गं तुझ्या पहिल्या वाटत तरी काय गं? अगं मावशी अरे पहिल्या माठात ना हलवा घेतलाय बघ काय? हलवा हलवा. पण इथे करू मग हलवा. मावशी काय म्हणते ते जाऊ दे. दुसऱ्या वाटत काय ते सांग. मावशी पण ते म्हणत ना चॅकल घेतलाय बघ चपटा. हो याला सांगू धक्का मारायला. काय तुम्ही बोलते एवढी सगळ्या? असू दे. बघा हे ना. काय गं मावशी बघा तू काय केलं विचारलं? सांगितलं पाहिजे तू सांगितलंच पाहिजे. मग इथे सांगू पुढे जाऊ नको. आपण तर वाढत नव्हता मला. का? असू दे. तू काय केलं सांग मला. तू सांगितलंच पाहिजे. तू काय केलं? तू घेतलं श्रीखंड, कुणी घेतलं आंबरखंड. मी घेतलं ना नवऱ्याचं. मी सावकाश आता लोखंड बोलले मी. तुला काय झालं का? माहिती का कशी काय गं मावशी माझ्या झालं ना भंग झालं हो लोखंड. असं बोलली ना मावशी तुला काय वाटलं? आम्हाला भरपूर काय वाटतं मी ते आवड आहे. बेटा अरे काय गं मावशी तू काय केलं तिला? अगं मावशी मी सांगू सांग ना. अगं मावशी मी की नाही घेतली पण असती तशी एकदम सेक्सी असं तू. अगं मावशी काय म्हणते तू कोण काय ते? अगं मावशी घेतली असते आणि घातली हो वॅक्सी टॅक्सी. अगं हो मावशी छान छान. आणि तू बाहेर काय येतोस? मावशी मी की नाही माझं झालं तुला घातलंय मी कुठं म्हणते त्याला ते कळलं का तू? अगं मावशी काय म्हणते अगं मावशी मी की नाही माझ्या नवरीचं घातलं मंगळसूत्र अगं मावशी छान छान छान. हो बाजूला. अरे बता मी. तर काय गं मावशी अरे तू काय केलं तिला? अगं मी ना हा? मी घेतला खवा तू काय केलं? मी घेतला खवा ज्यांना कोणाला लावा त्यांनी उपयोग आहे उपयोग त्यांनी बोल करावा ना जरा. तर ऐकून तरी घे हा, नंतर आणि कामदारला वाढले जावा पावसाळ्यात मला जावं. हो पण मी काय म्हणते का? काय कर जर इथे रेंज असेल तर काय करणार? आता सोपं आहे की टावर वगैरे टावर वर सांगते. हो ए टावर पकड रे. जा तू गेला. ए जाय का तुला? हा? जा? जा ना. पकड टावर बा. काय बस तू नेहमीसाठी काय गं? मी ना आपल्या संसाठी निघणारे बघ साडी. हो जा तू तू जा. कधी जाऊन दे तो तुझा बोल आहे. काय कर साधू जावं. हा संग तालुक्यासोबत जावं. कशाला कशाला म्हणजे काय? आता इलेक्शन ना. हा. त्यासाठी जायचंय. झालं आता अरे मग तुझ्या निकाल आहे. अगं हो होय ना? हो बाजूला. मावशी मी सांगू आता तू सांग तुझं नाव घेते. हा, बोल. मावशी हा. मी ना पावड्याची शेंगा घेतले तुला पावडर सांग का? हो तुला पावडर आवडते माहिती का? अगं मावशी काय सांगू तुला का? माझा नवरा ना त्याची भाजी खातो रोज नवरा तिची बाई करतो. हो ते जास्त उठते तू मोठी. माझी फक्त पावडरच्या बाहेर आहे तुझा. ते जाऊ दे. चला पूर्ण. चल
मावशी हा बोला प्रदीप घाणेकर तुझ्या ऑफिसला आलेत बघ 100 रुपयाचं पारितोषिक मिळालंय त्यांचं नाव घ्यायचंय प्रदीप घाणेकर गावठी काम लिहिलं राहतं ते प्रदीप खाडेकर मला मुंबईला जायचं असू दे लाल मिरचीला हिरवाईमध्ये प्रतिराव उद्या सकाळी पालमाट्या तसेच श्री सुभाष काशीराम डिके गाव मांडकी खुर्द निवडी कार्यकारी सोसायटी याचे चेअरमन यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय तर या सर्व हिंदीदारांचं आम्ही नवतन नमन नाट्य मंडळ निवडी चौथाई सदस्य धन्यवाद ए मावशी काय झालं आम्हा पोरी कोणता दाखला विचारला आणि तुला कोण सांगणार काय का आपण हो कन्या पाठी बघ अगं नाही मावशी का गं? अगं आपल्या म्हाताऱ्याला जास्त तुकडे असते बघ कसली गं? कामात त्याची हे केव्हा म्हणा काय देखील तुझा पाच वाजता उठत असू दे उठू दे अगं हो म्हणून आम्हा पोरी त्या नक्की करायला मला येत नसेल माझा घेतलाय का चांगला असं सांगतो ते पुढे काय आलं पुढे अगं मी गेला कितीला मी विकला ना कधी जात कधी घेऊ सांगा येतच काय चला तू बोलत होती का मेली ऐक ना कधी जात कधी पिवळं बाहेर आतमध्ये बाहेर हिरवा ताकदी पांढरं मावशी काय झालं सांगितलं तरी काय तुला माहित काय कमी किती कर्जी कोंडा मी किती कर्जी कोंडा आणि कुठे तुमची मध्ये तोंडा मला त्या कोणाकडे घेऊन आपण कसं बोलतो दोंडा काय का अगं तर बघ पण त्या झाले काय गं? कपडा नाही चालणार आता हो. कधी सिंगारच केलाच नाही चला तर. चला तर नारदी खडी शुक्र चांदणी रूप मंदिरी तिळ ओठावर पटवाऱ्यावर खाली गालावरी हाती माझ्या किण किण करती कांकण मी सौभाग्य सुंदरी हाती माझ्या किण किण करती कांकण मी सौभाग्य सुंदरी Thank you.
पाहती माझ्या किण किण करती काकण मी सौभाग्य सुंदरी सुस्वागतम. हरी वनमाळी विश्वाचा चालक मयूर पीस धारी नंदाचा बालक रे. ज्यावेळी तुझे बाबाचे व्रत नियमन झाले त्यावेळी तुझी मातेने शरणार्थ श्री ब्रह्मदेव शरण केले आकाश वर गेले थांबा 33 कोटी देवता घेऊ नका गरिबांचे पालन आणि दुसऱ्यांचा नाश करण्यासाठी वसुदेव योगीच्या पोटी स्वतः धारण केलाय तोच मी कृष्ण भगवान तिकडे तो राहिले प्रणाम वसुदेवा देवा यासुद्धा वेळा बोलायचे कारण तरी कोणतं आहे ठीक आहे देवा देवा हुकुम कुणाचा व कायदा कुणाचा ठीक आहे यावेळी आपण
आहे ती म्हणजेच 16,308 गोपिका थाट बाट करून दही दुधाचे माठ भरून मथुरच्या बाजून चालले त्यांच्याकडे आशीर्वाद घेऊन त्यांचा रस्ता प्रतिबंध करणं ही कामगिरी देवाने सांगितली आहे. पण हो, ते आहेत 16 शस्त्र आणि मी आहे एकटा. कामगिरी फार कठीण आहे, पण आला आपल्या लक्षात आपले जोडीचे सौंदर्य पेंद्या व वागड्या त्या दोघांना बोलली पाहिजे. परंतु कुठे आहेत कोणाच ठाऊ. प्रथम हातकर मारावी. अरे पेंद्या, अरे पेंद्या, अरे गोकुळा, अरे लवकर ये माझा, लवकर ये. अरे गोकुळा नाही खाली मला अरे ये म्हणलं ये. अरे पिता कर जरा काय तू करतो कुठार काही अरे काय चाललंय? धरून ठेव. काय झालं? मला धरून ठेव. पण काय? मला धरून ठेवून आला माझा. तुझा नारा? नारा या? का सोडून आली? मला काय खोलू? काय रे? काय होतंय? झालं? झालं. कोणते विषय झालं म्हटल्यावर? अरे नाही सोड. व्यवस्थित. सांभाळून जा. आणि राहू दे दादा. आता हे उचल. अरे काय? अरे काय चाललंय? हा. बर. झालं? हे पिंद्या. अरे वेड्याचं एवढा वेळ हाका मारतो. अरे करत होता तरी काय रे? दिवीत होतो.
काय बोलतो काय बोलतो अरे वीज होतो अरे पण काय तुम्ही होतास माझा लेंडा काय माझा लेंडा काय बोलतो अरे हा लेंडा म्हणजे लेंगा तुम्हीच होतात हा. अरे पण का वाड्यात पडलो काय बोलतो वाड्यात पडलास होय म्हणून तुम्ही होतात अरे ट्रेन काढायला गेलो म्हणजे शेर काढला गेला सकाळी उठून सकाळी उठून आधी उठत नव्हतो काय रे बायको नंतर दालकर म्हणजे बायको नंतर डायरेक्ट कर तुला मग आधी ट्रेन काढला म्हणजे बायको तुला तुला बोलते मग झालं काय रे मी गेली म्हणजे तू तिथं गडी मग बायकोचा गेली अगदी बरोबर काय कोण चुकलं नाही नाही काय त्यांनाच गेली खरोखर बायको आता दोन फिरवणार ना काळीच पान घालायला लागते खरोखर रे आता किती गेलं कळत काय बोलतो येऊ दे कोण बायको येऊ दे बायको येऊ दे मला आल्यावर मान खाली खरोखर तेव्हा माझी पद्धतीत खालीच आहे काय बोलतो रे म्हणजे धुवून आलास तर ना आता धुवून म्हणजे धुवून आलो वाल्यात गेलो पडलो ना क्षणात काय बोलतो उठलं तेव्हा ते समजतंय ते भावना पोचल्या ते सगळं जाऊ दे अरे पण नेहमीच मी दोघे जण असतात तू आपल्या कुठे आहे आला कुठे आलाय अला मी आंबलीला गेलो ना आंबलीला म्हणजे तू आंघोळला गेला हा. त्यावेळेस काय झालं त्याला सांगितलं काय बोललास तो म्हणलं हो पुढे हो अरे मग पोचलाच नाही म्हणलं फुले काय अरे ते मोरे म्हणलं हा मोल मी पाच यायला धुवून मी पाटण्याचं धुवून हा. तू आलाच नाही आला आला अरे तुम्ही दिसतोय काय पहा जरा अरे त्या उत्तम दुमकांच्या वाल्यात नाही ना बापलाय पण त्यांच्या वाड्यात शेंगाला नाही गेलाय अला आतल तूही पडेल म्हणून बोलवून घे ते पण माझं दोन्ही झालं नाही काय बोल नाही ना माहिती अरे तू त्याला ठेवतीस सुद्धा म्हणून बोलवून गेलो अरे माझ्यावर गुलाब लागतात दोन खरोखर नाही म्हणून त्याला- सुस्वागतम ते आवाज दे त्याला हा काळा बल्ब आहे काय बोलतोस हा टिपाकतोय हा जाला बल्बाचा गोळा आहे कोणता रे अला हा म्हणजे त्याला बरं बघता आहे काय झालं हे, अरे ओरडू नको, काय? अला ती बोलला त्या पाठी पण कुणी अरे घ्यानं. अरे तो कसा म्हणाला माहिती काय तुझी गाव नको आता तू लावली तू ना? बघत मला नाही लावायची म्हणजे तू पण काम असतील ना त्याला मी करून ती बघायला या या श्री या. हे पेंद्या पेंद्या अरे काय गेली तो पहा दिसला अरे तो गाई सोडिल्यावर हे पेंद्या मुरली वाजते गोंधळाला. गाई सोडिल्यावर मुरली वाजते गोंधळाला. पेट्या सुदा महाग मारिता आला बायकया धावते आला बायकया धावते Yeah!
पाठी नको, पकड त्याला, पकड. गेली उतरली काय? उतरली काय? हा उतरली. काय उतारली रे? हे जाऊ दे. याला. हा? देवाला बोलवलं. अरे कुठे चाललाय? किती आवला? कुठे सांगितलं तुला? पाहिलीचा भात मिळाला खातो एकटा. काही काय बोलतोय? काय विचारलं? त्याला अंगावर मागते बघ. ती दिसते. तुला धावताय मातच सगळं. ते पण दिसते. त्या काय विचारलं तुला? कशाला बोलवलं? हा मिळतं जेवायला. वागड्या अरे काय कोणी त्याची मी काय पाहतोय तो अरे दादा आता उभा. तुझ्या हात वाचता तुला पाहिजे त्याला बायको चाकाला दांड घातला नाही. इपिनचं काय करील? ध्यान करायला उठलं नाही म्हणून. बायकोचं काम नाही किंवा अशी परिस्थिती अरे त्याची माझी आजोबाचाच गावाला आणि त्या बायकोचा पलकर गावाला असता माहिती आहे याला. हे पेन द्या वाकड्या ते सगळं जाऊ दे. अरे वेळेवर मी तुम्हाला बोलवलं आहे सांगतोय पेन द्या अरे धरला ये धरला काय याला आपल्याला तर याला वाट लागत अरे कधी तुटल याला. हे पेन द्या वाकड्या अरे कशा करता बोलवलं माहित आहे? आपले देव माहित आहे? काय म्हणताय? नक्की माहित आहे? पण त्याने आपल्याला महत्वाची कामगिरी सांगितली आहे. हो खरोखर सांगू ऐकून घ्या. देवाने कामगिरी सांगितली असे आहे 16 शस्त्र. हे पेन द्या तू कोणा मोठा मोठे पण चालेल 16 शस्त्र 300 गोपिका थाटमाट करून तुला काय झालं? मी तुला बोलायचं नाही असं तू करायचं ठीक आहे अजून मोठा घालता नको राहू दे. माझं चांगलं आहे नको राहू दे. पकडा. थाटमाट करून दही दुधाची माळ म्हणून मग तुझ्या बाजार चालले जाऊ दे तर माझ्या बाबाचा काय जातोय ह्याच्या हातात काय झालं? हे पेन द्या. अरे बोलताय काय तुम्ही? अरे धावले ना ते दादा तुला काय करायचं? काय वेळ आहात तुम्ही? लोकांच्या हे ऐकून बाहेर घ्या जायचं मला. काय? पेंद्या वागड्या गवळणे कुठल्या मला काय माहिती काय बोलतो मला तुला माहित आहे? गवळणे कुठल्या लाकडी आहे का रोज मी सांगतोय का गवळणी गोकुळातल्या दहीतून घेऊन कुठे चालले आहेत मथुरेला. जर गोकुळातले दही त्या मथुरेत विकू लागल्या तर गोकुळाची गोरगरीब लोकांना मिळेल का? मडकी खातील ना. तरी म्हणून त्याला मथुरेच्या बाजारात जाऊ द्यायचं नाही. मग काय करायचं? त्यांच्या डोसीला नेऊन हा त्यांचा रस्ता प्रतिबंध करणं ही कामगिरी देवाने सांगितली आहे. काय करायचं? रस्ता प्रतिबंध परपरी करायचं रस्ता प्रतिबंध नाही. नवदा ठाण्यात घालून टाकूया. काही काय बोलतो रे? चिरकोला करायला एवढा हे अरे आता लोकांनी तुला इकलेली पलट घेतली नाही काय बोलतोस? त्यासाठी सेना अगदी बरोबर आहे. अरे ध्यान थांबवायचं कुठं? कुठे रस्त्यावर. काही आता ते बरोबर. त्यांना माहित नाही मी कंट्रॅक्टर होतो ना बाईला कोणाचे कपडे आता घालून ते नवीन आलाय? चालू आहे. नवीन कॉन्ट्रॅक्टर नवीन डाबलीकरण करायला म्हणजे कसं करतो रे? त्यानं म्हणजे कोणत्या प्रकारे? त्यावर दामन टाकायची नाही. अरे पण करायचं तर आज सांग. सांगून तेव्हा दामन बर. मग करणार तरी काय? काय बोल रे बोल बोल. नवीन पद्धतीनं काय करतात माहिती काय करतात आताच्या युगात आताच्या युगात? मला आज दामन टाकी उद्या गद्द पाडतात. काय बोलतोस? काय माहिती? वा, आज सुरुवात करतात. म्हणजे आज आता मंजूर करून आला. आज सुरुवात करतात पुढे मंजूर करून आला. मंजूर झाला या आलाची पहिली खली टाकतात त्याच्यावर. म्हणजे आल्याला पहिली खडी टाकतात आणि पुढे
कधी टाकून त्याच्यावर पाणी पडतात. ऐकून घे. मी ऐकतो मी पहिला तो होतो नवीन पाणी होणार आहे आता. मी सांगतो आहे. म्हणजे पाणी सोडलं पाणी त्या खडीवर खडीवर पाणी त्याच्यावर तो जाल्या टायर टाकतो तो. झाडा काय म्हणजे रोडल काय रोडल रोडल हा तो काय बोलतो तो. अरे वेळाने रोलर नाही रोडल नाही रोडल हा तुझ्याकडे रोलर तो बाजारात तो हा रोलर बोल तो पुढे. फिरवतात. हा तो फिरवतात आणि घरी बनवतात त्याच्यावर पाण्यावर. पाण्यावर खडी बसतो आणि पुढे काय होतं पहिलीची लोक काय करायची दांबलीवर खाली बसवायची. म्हणजे दांबीवर पहिली बसतो. डांबर टाकायचं पहिली डांबर टाकायची. नंतर खडी टाकायचं. खडी टाकायची. ती खडी दांबलीला चिकटायची. चिटकायची. आता हो काय करतात पहिली खडी हाकलतात नंतर पाणी वाजतं नंतर पाणी वाटतात आणि त्याच्यावर लोलर फिरवतात त्या आणि- लोलरनी खडी जाम बसते यांना वाटलं काय खडी रुजली. अरे मग जाम बसते ना. हा. आता वाल्यावर खडी कधी बसणार बरोबर. जामच बसणार. जाम बसणार. यांना वाटतं खडी रुजली. रुजली. आता नंतर हिच्यावर दांबर टाकली. अरे वा दांबर टाकताना काय करतात माहितीये काय काय करतात झाला तो झाला. जास्त मोठा नाही अरे यावला तो यावला. हा. ते झारा हा झारा हा झाला. पाणी घालायचं, पाणी तो दांबर टाकतात का पाणी टाकतात का अरे. तो लाखेर टाकतात पण काय समजत नाही. अगदी तेही बरोबर इथं धारा चालू केली ना इथं म्हणजे ते पकडून तो 1 किलोमीटर एकच धावा. एकच झारा 1 किलोमीटर होता. याला खोटं वाटतं. इतर सांगून देतात त्या काय अरे इथं धारा चालू केली की 1 किलोमीटर तो धारा तिकडं गेला. पोचला पण पुढे काय झालं यांना वाटतं काय तर त्याला काल कुरकुरी दिसतं ना. बरोबर यांना वाटतं काय काय? भरपूर दाबल पडली. अगदी बरोबर झाली मग आता डबल दाबल टाकायची गरज नाही. एका दिवसात लागतात आमची करून. झाला मला मग दुसरी दिवशी गाड्या अरे घ्यायच्या. दुसऱ्या दिवशी पाऊस पडतो. त्याला दुसऱ्या दिवशी पाऊस पण पडतो काय बोलतो दाबल टाकतात कधी कधी मे महिन्याच्या शेवटला. मे महिन्याच्या शेवटला पाऊस तो कधी पण पडतो. तो मे महिन्यात पडतो पडतो. बरोबर. अरे पाऊस पडला ना. हा. होती नव्हती सगळी दाबल पाल्या. आल्या. गेली, गेली. अरे याला खरं खोटं वाटतं. म्हणलं आज दाबल टाकली ना की उद्या खड्डच. बघा तुम्ही लग्न केलेलं आता पहिल्या या पावसातला आता पुढच्या पावसात राहतो काय अगदी बरोबर बोललो पेरण्या. शेण टाकायचं आपण. अगदी तसंच करूया शेणखताला म्हणून आपल्याला पण काय करायचंय शेण टाकायचंय. ते नव्हे तसेच तुझ्या भाषेत हा. गवळींच्या वाटेने खड्डे पडून हा. गवळींना अडवायचंय होय. हा गवळींना- त्या पहा मसूरच्या घाट जर दिसल्या गेल्या चला चला घेऊनी डोईवरी माठग चळू अवघड मथुरेचा घाटग
नीट बांधून दे. अरे नाला कुठला ते हे ॲप कधी ना ते सगळं- हे पिंट्या JCB आलं JCB. काय बोलतोय अरे जेसीबी आलाय तुला म्हणलं काय झालं इकडे तिकडे फिरायला हे पिंट्या वागड्या मी इकडे आलो, इकडे ये. काय झालं कुठं काय झालं रे अरे पण माझ्या पुढे तुम्ही आलात अरे हा अरे बोला आली ना तुला का येऊ काय बोलला बोल बोल तुझं तुझ्या बाजूला बोल बरोबर आहे पण काय म्हणता हलवा काय हलवा हे पिंट्या अरे काय हलवा. हलवा कोणाला हा, मला काय माहिती. चला हलवा त्याला तुला नको म्हणजे पुढे तुम्ही पाहिलं काय दिलं तरी काय रे इकडे या. काय मी बाग आहे ना. या म्हटलं तू घे तू जा तू तिकडं. अरे चालवलं काय तुम्ही आयटम बॉम्ब मारताय. आयटम मग मग. इकडे मारताय मला काय माहिती. काय झालं काय काय तू हा? खूप बोलतोय नाही त्याला सगळं आठवायला लागलंय. काय ते दांखा काढायला नाही आयटम. अरे पण कोणाचा मला काय माहिती. हे पेंद्या ते जाऊ दे वागड्या पुढे तुम्ही डोळे पाहिल्या नाही. हा आम्हाला दोन रुपये हलवा काय हलवा अरे पण कुणी म्हणजे तुम्ही पाहिलं नाही पुढे जाऊन डोंगर पया डोंगर पया इकडं मी रस्ता बंद केलाय. ते जाऊ दे म्हणजे पुढे तुम्ही डोळे पाहिल्या नाही मी नक्की दाखवणार आणि त्या समोर काय पाहतोस समोर तुमच्या समोर येऊन ज्या आढळून देत आहेत कोण म्हणतं दही घ्या तूप घ्या लोणी घ्या तर त्या कोण आहेत ते त्या कोणाचे काय माहिती. म्हणजे ते पुढे ते सुद्धा पाहिलं नाही ठीक आहे गवळण पाहिजे लागलं ते ना. म्हणजे समोर लागलं ते त्याच्यामुळे त्याच्या डोळ्यात चमकतंय हे रोज चमकतं. दिसत नाही काय. म्हणजे तुझ्या डोळ्याला अंधार पडला काळच पडला ठीक आहे गवळण मी दाखवतो पण देवाने सांगितलं काम आपल्याला पार पडायचे त्या अरे त्याच्यात आम्ही ताळलेलं आपण नक्की नाही. ऐकून घ्या हा. त्या गवळणीमध्ये हा एक मावशी आहे फार हुशार ते डाब्या काय. बेफार हुशार म्हातारे आहे पण चतुर आहे ते बिगडं नाही ना. हे, माणूस बेकर अरे माणूस आहे ते माणूस पेंद्या त्याला बेकलं म्हणजे म्हणजे पेंद्या वाकड्या त्या प्रथम मावशीचा आवाज द्यायचा कसा ए मावशी थांबली ही काय काम नाही. थांबली ना मग तिला एवढंच विचारायचं माप माप लावून ठेव. आता बोल. काय माप लावून ठेव आता तू वाजले उलटे. तिला म्हणावं तुम्ही आल्या कुठून जायचं कुठे हा अरे अर्धा तास झाला कशाला एक काम हे मान मोडेल अरे पण तुम्ही ऐकून घ्या त्यावेळेस आता गवळणी पाहायचं नक्की पाहणार माझ्या बोटाकडे नीट लक्ष द्या पाहिल्या पकड्या अरे कुठं बघतोय काय. तू कुठं बघतोय मी सांगितलं तिथं. काय सांगितलं पण रस्ता पॅक आहे रे. अरे पोताकडे काय बोललो मध्ये बुवा पण लागते. काही काय बोलतो पोताकडे अरे ती खिंडी लागते माणसाची खिंडी मध्ये. हा मग ते करतोय तो म्हणतोय माझ्या पोताकडे खिंडी बुवा मला वाटलं मित्रात बोललो तुला काय काम फुगलेत का हे पेंद्या हा. माझ्या बोटाकडे नीट पहा. त्या पाहिल्यात काय करताय सुटल्या काय झालं अरे विराट जा आणि माझ्याकडे बघा. बरोबर वागल्या एवढ्या बारी गवळणी पाहिल्या तुम्ही पाहिली मग कामगिरी लागा हे चल मानतोय मावशी कोण तुम्ही. तुझा मुंडू कसा आहे का. बाजूला काय करते नाही हा मुंडू तर मी JCB. तुम्ही कोण हा तुम्ही कोण आम्ही दोन. मी एक नंबर. तू नंबर.
तुझं काय डोलं सुचलंय? चांगला आहे ना का गोट्या पाहिले एवढी भगत के मानता तुला माणूस समजत नाही मानतात आम्ही गाव हा म्हणता म्हण ना नाही नाही भोका नाही आहे. आज भोका नाही आहे पिताला म्हणते इथं बस बस खाली बस तुझ्या उलावर बस तिथे उठणार नाही मी याला बस त्याच्याला गेला पण घेतलं काय रे त्याला बायकांची एनर्जी आहे का चावतात तुला हा. अरे इकडे इकडे येतोस काय? त्याला हात लावून मध्ये द्या खरं म्हणजे असं नाही पण नाव घेते आंब्याच्या झाडाखाली कुठल्या? आंब्याच्या झाडाखाली काय सगळं फणस बिनस दंड आंब्याखाली गेली तुला काय करायचंय? आंब्याच्या झाडाखाली पिया तुम्ही म्हणता राग नको माझा तिचं म्हणता किती आंब्याच्या झाडाखाली माझा असू दे असू दे मी म्हणता किती बघितलं तू काहीतरी आंब्याच्या झाडाखाली पिया तुम्ही म्हणता हा वाकड्या नाव दे वाकड्या जाती हलवून घंटा देवाची देवाची समोर देवाची सांगते हात 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 मी हा घे तिला लवकर घे अरे इथे घे की नाव घे घे लवकर तुला काय करायचं हे कशाला हा कशा लावल्या हात लावायला का तुझा तुझ्या हातला या मागच्या हात लावायला बोल लवकर चल. हा अंड्यावर हंड्रेड सात काय यावर हंड्रेड सात मी आज मलशील खाली आणि त्याला वर उभा आहे त्याचा खाला नाही खाला काय मला सवय आहे अंडे घ्यायची मग त्याला काय हा बस झाली सात झाली बस झाली गाडी चल. अंड्यावर हंड्रेड सात हा. मधल्या अंड्यावर वाढलं भोळा आणि मावशी करते पोहा तिकडं बघ पाहिजे झाडं पकडते तू आधी एवढं वाढलं काय का आम्ही काढते तुला काम आहे का तिकडं झालं हो झालं. भोकाबाला झाले तर झाडं बोल लवकर. ये इकडे. आता ले हा. एक काम आहे तुझ्याकडे. सांग ना काय तू कुठल्या युगातले टाकायचे 2025 हा 2025 अरे नंतर मी आज सर्विसची असेल नाही आता 26 काय झाली झालं बोल की नाही भोकाला वाला नाही काय रे मला माहित हा? सांग ना. कुठल्या युगातले आहे तू तुला काय करायचं सांगते ना 2025 चे म्हणून मला माहिती नाही आता बा. तू किती आहे का हा आता खुर्ची एवढी झाली अरे पण काय झालं बोल की नाही तुला भोकाला वाला नाही नाही मला माहिती आताच्या बायका आहेत ना आताच्या बायका हा. वडिलाला भोक नाही पाहिजे मग काय करतो का ठा त्याचे निघाले वडिलाला भोक नाही पाहिजे जास्त बघतो की काय तुझं पीठ घेतली थापली की टाकली त्यात? छापली टाकली त्याच्या बायका काय करते माहिती काय काय करायचं? मला छापली हा. ती भोक पाडायची मोजायला की काय मला मोजायला हा. भोक पाडलेलं पाडली की टाकली कडे इकडे. हा पहिलं झालं नव्हतं झालं झाडं झाडं नव्हतं झाडावर तुला आहे मग? झाडं अरे मला काय झाड लागतं तुम्ही लहान आहे बोलतो झाडं झालं सांगतो माझी हा झालं नव्हतं पहिलं झाडं तू हा. काय करायचं बायका माझ्याला माहिती काय काय माहिती? आता ओलं मोठ्याचं कसं तो मला कलेक्टला काढायचा का एवढं दालकं घ्यायचं हा. आता बोलवली की बोलव बोलव तुम्हाला तर वडा पाहिजे तर डोकं पडलं की काय? बायको जायला मोठे करायला इकडे उडं म्हणजे काय तुम्ही जरा वडा फुटला पण असतो. तुला कोणतं वाटतं या तवा नको गेली असं नाही. काय कामाचं माहिती आहे? नाही तुझं काम काय इथे? अरे वाट ना तुम्ही माहित नाही नाही माहिती. हे सांग तुम्ही आला तिकडून हा जा त्या सगळ्या तिकडे तिकडं हो ए उद्या तरी एवढं घाई घाई चालला कुठे तुम्ही रे? जेव्हा या ए, ए, तू कुठे धावतोय बरं, तुम्ही
पहिलं कुठला बघतो काय आमच्या नावाला मी जेवण्यासाठी अरे वेळ नाही रे तर तुम्हाला थांबवण्यासाठी काही काय बोलताय मी म्हटलं आमच्या पुढे पहिली पंक्तीला तू काय बोलतो झालं जेवू पण तुम्हाला जेवायला यायला सांगितलं कुणी रे? म्हणजे मावशीने काय बोलताय काय बोलली? म्हणजे कसं साखरपुडा आता नंतर नंतर आहे हळद हळद लावता त्याला लागण्याच्या नको पहिले हळद होतं तुझी आज्या ती केला होती काय ती जेवण होती हा. तिथे एवढं फुगवून उरलंय पण त्याला खाऊन घ्या म्हणजे पेंदे ना. आणि काय केलं? बेड आहे का ते पण आणि काय बोलतो रे? पुढं बघ ना ते सगळं ते दिसतंय रे एक पेंद्या वाकड्या असं मावशीला काय विचारलं मावशी खुश होऊन मध्ये जा जेवण या म्हणून काय विचारलं तुम्ही तुला ना माहिती नाही आता आम्हाला कसं माहिती आहे मी सांगितलं काय सांगितलं तुम्हाला काय तू विचारलं सांगितलं तुला नाही माहिती अरे नाही ना म्हणून विचारतोय मी अरे या पहिलं जाऊन मावशीला थांबवले पहिले जाऊन ए मावशी थांब मावशी थांबली अरे थांबल्या बोला हलाय लागली काय बोलताय का अरे बॉडीवरच तसं आहे मग काय विचारलं मावशीला मध्ये एक काम आहे काय असं कोणतं काय आम्ही ना वाच चुकलोय आम्ही ना काय चुकलोय काय वेळा आहेस रे अरे हे विचारायला सांगितलं काय होतं. झालं? मी काय बोललो काय? जा मावशीला प्रथम आवाज द्या हे मावशी थांबली होती थांबली होती ना तुला एवढंच विचारायचं की आल्या कुठून जायचं हा आधी सांगायचा पहिलंच सांगितलं होतं मी तुम्हाला काही नाही जाऊ दे ते सगळं जाऊ दे वाकड्या पेंड्या आपण आता तिघांनी जाऊया तू पुढे आला अरे मी पुढे चला तर अरे मावशी अशी समोर उभी राहा मावशी आपण आल्या कुठून जायचं कुठे आम्ही जाणार मथुरेच्या बाजारला नाही मावशी मथुरेच्या बाजारात जाता येणार नाही का बरं अशी लांब द्या मग मथुरेला निघून जा तुमच्या पेनकार्ड आहे हो का आहे थांब थांब पेंट करतो ए, 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 थांब ना. अरे चालू नाही का? पेंट करतो. ए, सायकल हो. तू हात चालू कर इथं. ते पण चालवतेस काय तू? अरे पण कसं काय चालवलंय अरे? म्हातारी का म्हणते? काय म्हणाली पेंट कर ना. पण मावशी म्हणते म्हणाल ना आता पेंट कर म्हणून. पॅन्ट काढ हा? म्हणजे काय म्हणतो तू? अरे मी काय चुकलो तू पेंद्या वाकड्या अरे तुमचा ऐकलं काहीतरी गैरसमज झाला आहे का? मावशी काय म्हणत आहे पॅन काय नाही हा? पॅन कार्ड हा काय आता आधार ओळख आता हे आम्हाला गुलाब कुणी सांगा आमची ओळख काय किती ओळख मुलाकडे घडी तुम्हाला माहित आहे ओळख सांगता येणार नाही ओळख नाही सांगू शकत नाही ठीक आहे आपली ठिकाणची ओळख मी सांगतो सांग तेवढं तरी मावशी काय. अशी समोर उभी राहा ठिकाणची ओळख आहे मावशी मी श्रीकृष्ण देवांचे सौंदडी हा माझा जोडीदार पेंद्या मी हा आणि वाकड्या आणि मी सुदाम मावशी श्रीकृष्ण देवांच्या हुकमाने आणि आमच्या तिघांच्या कायद्याने थोडं बसावे लागेल झोपलीच तरी पण चालेल आम्ही करू. आम्हाला येऊन ये हो, ना. मस्त आंबोली आणलेला. वाकड्या पेंद्या गवळ्यांनी बघल्यात की नाही की दोघांनी पाहायचंय की देवाला घेऊन परत येतो या तुला तेवढं तर करा. तर येऊ तर ए, इकडे. गवळण झोपल्यात बसल्यात चालतात उठतात का निघाले ते बघून जाईल पटपट 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 गेला का अरे! ए, बुल्लू जर आलाय, बुल्लू जर. इकडे इकडे ये. ये इकडे या अहो हॉलचे खातात होते ये इकडे इकडे तुला पाहिजे का काय? तुला घोडभर पाहिजे का घोडभर पाहिजे का तुला काय? पाहिजे का नको दिलं का?
शांत हिमालयावर. तुम्हाला काय म्हणशील तुम्हाला काय म्हणशील तू काय म्हणशील कोण आहे रे आंटी घंटी आंटी घंटी घंटी वाजवते नको बाबू आहे बाबू बाबू आहे ना शब्द बोललं की बाबू बाबू शब्द बोललं की त्याच्यावर ना 50 पैसा दिले हा पैसा एवढं भारी म्हणजे ते पाहिजे ते हा? पाहिजे म्हणलं नाही तर अशी किती गेले. गेले दाखवून दे. ठीक आहे तुला गरज पण नाही त्याची. सुदान गेलाय चांगल्या पाटल्या ना आपल्या पण दहा लागेल सुदामा सांगितलेली कामगिरी कितपत पाय पाण्याची पाहतो सुदामा अरे सुदामा प्रणाम असो देवा. सांगितलेली कामगिरी देवा कृपया बंदा आहे. काय म्हणे कृपया बंद आहे कवळ्यांकर थाटामाटा नाही मजुरीचा गाठर नाही देवा एका वडाच्या पारंब्या काढून एका सगळा बोलला बाजू ठेवल्या होत्या. कोण जाणे कोणी सोडवल्या अगे मावशी समोर मी काय सांगितलं होतं काय सांगितलं होतं? की देवाला घेऊन ये पण थोडा वेळ बसा म्हणून. पण कुठे आहे ते? दे पहा दे. कुठे आहे ते? नाही गं म्हणतो. हे बघ देवा. आपण कोण? कृष्ण भगवान श्रीकृष्ण भगवान आहेत नसतात. मग राधी कशी असतात आई पद्मा देवीरा मस्तिकपुरा कटेवर त्या ठेवून विठ्ठल नसतात. राधी देशाचा वेश करावा लागतो मला आपला जन्म कोणाचा ऐक. नंद यशोदी जाताना खेळा खेळे गुंजवना या गोकुळ ताराना ऐकून तू घेना राधे माझा जन्मकुणा ऐकून तू घेना राधे माझा जन्मकुणा
सुस्वागतम सुस्वागतम पार्थ धिके आणि प्रसाद गुडेकर यांच्या तुझी